कांग्रेस की अधिकृत नगराध्यक्ष उम्मीदवार एकता प्रशांत समर्थ। मूल शहर के विकास, पारदर्शिता और जनसरोकार को नई दिशा देने के उद्देश्य से एकता प्रशांत समर्थ को कांग्रेस पार्टी ने मूल शहर से नगराध्यक्ष पद की आधिकारिक उम्मीदवार घोषित किया है। लंबे समय से मूल शहर में समाज सेवा, महिला सशक्तिकरण और स्थानीय विकास कार्यों में सक्रिय एकता समर्थ ने हमेशा जनता की समस्याओं को करीब से समझकर समाधान की राह बनाने की कोशिश की है। स्वच्छ प्रशासन, आधुनिक सुविधाएं, सुरक्षित वातावरण और युवाओं, महिलाओं की अधिक भागीदारी जैसे मुद्दों पर उनका स्पष्ट विजन उन्हें जनता के बीच एक विश्वसनीय चेहरा बनाता है। कांग्रेस पार्टी को विश्वास है कि एकता प्रशांत समर्थ अपने अनुभव, समर्पण और पारदर्शी नेतृत्व के साथ मूल शहर के विकास को नई ऊंचाइयों तक ले जाएंगी। एकता प्रशांत समर्थ, मूल शहर की आवाज, विकास का नया विश्वास। नमस्कार, मी सौ एकता प्रशांत समर्थ, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी म्हणून मी काँग्रेस पक्षातर्फे येत्या होऊ घातलेल्या इलेक्शन मध्ये उमेदवार म्हणून उभी राहणार आहे। जर मला अध्यक्षपद मिळालं तर मी आपल्या मूळ शहराच्या विकासाच्या दृष्टीने कार्य करून दाखवेन। आजपर्यंत मूळ शहरामध्ये माझे पती प्रशांत समर्थ या नगरसेवकाला सोडलं तर बहुतेक तरी बाकी नगरसेवकांनी कुठल्या प्रकारची कार्य अशी विशेष करून दाखवली नाही। तर त्यामुळे बऱ्याचशा प्रभागात जेव्हा मी गेली लोक बरेच नाराज होते आणि मला त्याच नाराजगीला दूर करायचं आहे। युवकांमध्ये रोजगार संधी उपलब्ध नाहीये, महिलांना सशक्तीकरणाकरिता काही असं वेगळं स्कोप देण्यात येत नाहीये। नगरपालिकेअंतर्गत बऱ्याच प्रकारची कामे निघू शकतात, पण त्यांनी तसं काही आपल्या गावामध्ये रोजगार उपलब्ध करून दिलेलं नाही। तर म्हणजे जर आपण नगराध्यक्ष म्हणलं तर रोजगाराकडे आपलं विशेष लक्ष असणार आहे। वुमन एम्पॉवरमेंटच्या बाबतीत जर बोलायला गेलं, नारी सशक्तीकरण स्थिती असते, तर महिलांना एम्पॉवरमेंटसाठी, नारी सशक्तीकरणाकरिता काय नेमके पाऊल आपले असणार आहे? जसं बचत गट एक मुख्य स्रोत आहे विचार केला तर तो, त्या व्यतिरिक्त नगरपालिकेअंतर्गत बऱ्याचशा महिलांना आपण रोजगार संधी उपलब्ध करून देऊ शकतो। त्या रीतीने मी प्रयत्न करेन। आणखी नवीन काही स्कोप असतील तर नक्कीच मी त्यावर अभ्यास करून त्यात बदल घडवेन। मला असं वाटते गेल्या 15 वर्षापासून माझे पती नगरसेवक पद म्हणून भूषवतच होते आणि आपल्या मूळ शहरातल्या समाजाची बरीच सेवा करायचे। ते ठराविक आपल्या प्रभागाच्या लोकांची सेवा न करता पूर्ण मूळ शहरातल्या समाजाची सेवा करायचे। तर त्यानंतर जो मधला काळ गेला, 4.5 वर्ष आपले बहुतेक इलेक्शन झाले नाही, त्या काळामध्ये एकही नगरसेवक ऍक्टिव्ह नव्हते। त्यावेळेला त्यांनी एवढे लोकांची कामं केली, म्हणजे कागदपत्र असो, पोलीस स्टेशन असो, नगरपालिका असो, सगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन त्यांनी आपापलं गायडन्स देऊन त्यांनी कामं केलेली आहेत। तर समोर देखील आम्ही लोकांची अशीच मदत करू आणि सेवा करू, एवढंच सांगू इच्छिते। मी एवढंच सांगू इच्छिते, माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही आणि आपल्या अपेक्षांवर परिपूर्ण खरी उतरून दाखवेन। आजपर्यंत जे कामं करत आलेलो आहोत, आणखी दुप्पट वेगाने आणि ऊर्जेने आम्ही ही कामं करू। म्हणून मला आपण सर्वांनी आपलं मतरूपी आशीर्वाद मला द्यावा ही विनंती।